पाटबंधारे विभागाच्या आदेशांमधील वारंवार बदलामुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात सापडलेत। 2 दिवसांपूर्वी सर्व नद्यांवरील उपसाबंदी लागू करण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या मागणीनंतर 17 ते 19 जून या कालावधीसाठी ही बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतर अवघ्या 4 तासातच तो निर्णय मागे घेत पुन्हा उपसाबंदी लागू केली आहे। त्यामुळे 2 दिवसात पाटबंधारे विभागाने तब्बल 3 वेगवेगळे आदेश जारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाटबंधारे विभागानं 2 दिवसांपूर्वी सर्वच नद्यांवरील पाणी उपशावर बंदी घालण्याचा आदेश काढला होता। मात्र पावसानं दडी मारल्यानं आणि पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता। त्यानंतर पाटबंधारे विभागानं 17 ते 19 जून या कालावधीत उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा दिला होता। मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही। कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी शिथिलतेचा आदेश जाहीर झाल्यानंतर अवघ्या 4 तासातच तो रद्द करत पुन्हा उपसाबंदीचे आदेश लागू केले। 2 दिवसात 3 वेळा बदललेल्या आदेशांमुळे शेतकरी संभ्रमात पडले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मान्सून सक्रिय झाला नसल्यानं अनेक भागातील भात, भुईमूग, सोयाबीन तसंच इतर पिकांना पाण्याची आवश्यकता आहे। अशा परिस्थितीत पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रातील पिकांनाही पुरेसं पाणी मिळणार नसल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। धरणांमधील कमी पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतला असला तरी वारंवार बदलणारे आदेश म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये।